तुम्ही तुमच्या गळालेल्या केसांचं करता काय? कचऱ्यामध्ये फेकता की जाळता की केस साचवून त्यावरती भांडे घेतात? यातील काय करता तुम्ही? हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्ही तुमच्या केसांचं काय करता ते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तरच व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही केसावर भांडे घेताय की काय? तुम्ही या केसांचं काय करू शकता? हे सर्व मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तर गळालेले केस हे आजकाल मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. म्हणजे हे गळालेले केस जे असतात ते आपण ज्यांना विकतो ते लोक हे केस मोठ्या बाजारपेठेत जाऊन खूप जास्त किमतीला विकतात आणि त्याच्यापासूनच केसांचे खूप सारे हेअर बन्स, हेअर एक्सटेन्शन्स बनत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला चांगली मागणी असते ह्या केसांना. तसेच कृत्रिम दाढी, मिशा, अंबाडा आणि गंगावन बनवून देखील त्याची विक्री केली जाते. याशिवाय केसांचा वापर इतर ठिकाणी सुद्धा वाढला आहे. केसांची वाढती गरज व मागणी लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात नंदुरबार, पिंपळनेर शहरामध्ये महिला गल्लोगल्ली दारोदारी फिरून केस गोळा करत आहेत आणि त्या गळालेल्या केसांवरती बायकांना भांडे ऑफर करत आहे. तर हे जे केसांवरती भांडे घेतात ही गोष्ट चांगली आहे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तर आज मी या व्हिडिओमध्ये माझा दृष्टिकोन सांगणार आहे याबद्दल मला काय वाटतं. तुम्ही जर तुमच्या केसांवरती भांडे घेत असाल तर ती गोष्ट खूप चांगली आहे. तुमच्या घरातील पण भांड्यांची संख्या वाढते. पण तुम्ही जी केसांवर भांडी घेताय, केसांची व्हॅल्यू अगदी खूप जास्त आहे आणि जे तुम्हाला भांडे देत आहेत ते खूप कमी मोबदला देत आहेत तुमच्या केसांचा. तुम्हाला माहीत नसेल आजकाल हेअर वीक आणि हे इतकं फॅड आलेलं आहे की तुमच्या केसांना पण खूप व्हॅल्यू आहे. जे लोक तुम्हाला केसांवर भांडे विकतात तेच लोक मोठ्या बाजारपेठेत जाऊन त्या केसांवरती खूप जास्त पैसे कमवत आहे. त्यामुळेच ते भांडे घेऊन दारोदारी फिरून त्यातून ते त्यांचा प्रॉफिट काढत असतात. असो, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. ज्याच्या त्याच्या उदरनिर्वाहाचं ते एक साधन आहे. पण आपण बोलूया. मी काही दिवसापूर्वी असं ऐकलं की केसांवर भांडे घेऊ नये, ही गोष्ट चांगली नाही आहे. तर असं काही नाही. तुम्हाला जर कौटुंबासाठी हातभार लागणार असेल तर ते भांडे घेणं केसांवर तुमच्यासाठी योग्यच आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हे केस तुम्ही कचऱ्यात फेकून देताय तर मग त्याचं काय होतं? ते केस तर कचऱ्यातच जातात ना. त्याचं काही चांगली विल्हेवाट लागत नाही. ते केस तिथं असेच सडून कुजून जातात. ॲक्च्युली केस कुजत पण नाहीत लवकर, त्यांची विल्हेवाट नाही लागत. तर हा एक बेटर ऑप्शन आहे. तुम्ही जर तुमचे गळालेले केस साचवून ठेवले आणि एखाद्या शॉपमध्ये जाऊन केस घेणारे पण शॉप असतात, तिथं जाऊन जर तुम्ही ते विकले त्याचं तुम्हाला योग्य मोबदला मिळू शकतो. पण जनरली आपण असं नाही करत की हे केस साचवणार कसे, घेऊन कुठे जाणार? तर त्यापेक्षा भांडे घेतले तर हा ऑप्शन देखील चांगला आहे. तसेच तुमचे जे गळालेले केस तुम्ही जर इतरत्र फेकत असाल तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम आहे. तर ते मी तुम्हाला सांगते वन बाय वन. तर तुम्ही बघा, तुम्हाला असं वाटत असेल की चला गळालेले केस आहे, काय भांडे घेणं चांगलं नाही याच्यावरती, तर मी हे केस कचऱ्यात फेकते. तुम्ही जर हे केस कचऱ्यात फेकत असाल तर ही सर्वात वाईट गोष्ट आहे. किंवा काही ठिकाणी गावाकडे वगैरे महिला असेच केस कुठेही सोडून देतात. तर गावाकडे बऱ्याचशा लोकांच्या घरी जनावरे असतात आणि हे केसांचे बुचके जनावरांच्या खाण्यामध्ये सुद्धा जातात. तर माझ्या मते ही चांगली गोष्ट नाही आहे की आपण कचऱ्यामध्ये टाकलेले केस जनावरांच्या मुखी जाणं किंवा गायींच्या, कुत्र्यांच्या मुखी जाणं ही अजिबात चांगली गोष्ट नाही. त्यापेक्षा ते केस आपण जमा करून ठेवले तर ही गोष्ट अतिशय उत्तम आहे. कारण की यापासून तुम्हाला माहीतच आहे खूप सारे उपयोग होतात. केसांचे गंगावन बनतात, हेअर विग बनतात, हेअर एक्सटेन्शन बनतात. त्यामुळे तुमचे केस जर गळत असतील तर तुम्ही ते साठवून ठेवून विकलेलेच बरे. तर आजकाल बऱ्याचशा स्त्रिया
घरोघरी जाऊन भांडे विकतात आणि त्याच्यावरती केस घेतात आणि ते केस दुसरीकडे जाऊन सेल करतात. तर ही गोष्ट चांगली आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. पण मला असं वाटतं काही लोकांना उदरनिर्वाहासाठी अगदी काहीच नाही आहे, तर ते लोक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्या पोटाचा उदरनिर्वाहाचं साधन शोधत असतात. आपण जर त्यांना आपले केस विकले आणि त्यांच्या रोजीरोटीची सोय झाली तर हे पण अनएक्सपेक्टेडली एखादं दानच होतं. ॲक्च्युली आपल्याला ते त्यातून कमी किमतीची भांडे देतात, पण मोस्ट ऑफ द जे लोक घरोघरी जाऊन भांडे विकतात त्यांची इतकी पण फार मोठी परिस्थिती नसते. त्यांची फार परिस्थिती नसते म्हणूनच ते दारोदारी जाऊन भांडे विकतात. एखादा स्टॉल वगैरे टाकून मोठ्या दुकानामध्ये AC वगैरे लावून नाही बसत. तर जी लोकं घेत आहेत तुमचे केस कमी किमतीमध्ये, तर ते पण खूप गरीबच असतात. तर त्यामुळे तुम्ही त्यांना जर भांड्यांवर तुमचे केस दिले तर यामध्ये मला तरी कुठलाही गैरप्रकार वाटत नाही. लोकांचं तर असं पण म्हणणं आहे, आपण जर विकलेल्या केसांवर भांडी घेतली तर ती भांडीसुद्धा अशुद्ध असतात. असं धार्मिक गोष्टीसाठी चांगले नसतात हे भांडे. पण असं काही नाही आहे, ही जस्ट एक सायकल आहे. आणि अंधश्रद्धेच्या पोटी तुम्हाला जर कोणी असं सांगत असेल तर प्लीज हे ऐकू नका. जर वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर त्या दृष्टीने देखील यामध्ये कुठलाही गौण प्रकार नाही आहे, केसावर भांडे घेणं वगैरे. काही व्हिडिओंमध्ये हे तुम्ही केसांवर भांडे घेता हे अशुद्धतेचं लक्षण मानलं जातं, पण असं काही नाही आहे. जे लोक तुमच्याकडून केस घेतात आणि त्या केसावरतीच काही लोकांचा उदरनिर्वाह चालतो आणि हेच केस मोठ्या बाजारपेठेत जाऊन त्याचं खूप काय बनतात, विग वगैरे, हेअर एक्सटेन्शन. तर ही पण चांगली गोष्ट आहे. आजकाल सर्वच जण हेअर एक्सटेन्शन, विग्स लागतातच कुठल्या ना कुठल्या फंक्शनसाठी. काही लोकांचा तर असा पण गैरसमज असतो की केसांवरती करणी केली जाते. तर करणी वगैरे हे देखील काही नसतं, तो देखील तुमच्या मनाचा एक भ्रम आहे. पण ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल तर ते लोक शेतामध्ये खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये देखील आपले केस पुरू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि तुमचं मत देखील कळवा की तुम्हाला नक्की काय वाटतंय, केसांवर भांड्यांचं तुम्ही काय केलं पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.